हे गाई, तुम्हाला माहिती आहे का मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक, जर तुम्ही फॉरेन्सिक्स मूवी बघत असाल त्यामध्ये एका सिंगल केस आपण डिटेक्ट केलं जातं की हा केसाचा ओनर कोण आहे. एका सिंगल डीएनए मॉलिक्युलपासून डिटेक्ट केलं जाते की हा पर्टिक्युलर मुलाचा पॅरेंट कोण आहे. आणि सायंटिस्ट कशा प्रकारे प्रोटीन अमिनो ॲसिड डीएनए फ्रॅगमेंट्सला सेपरेट करतात. तर याचं एकच आन्सर आहे, ते आहे इलेक्ट्रोफोरेसिस. चला तर पटकन बघूया की इलेक्ट्रोफोरेसिस आहे तरी काय. तर गाइज, इलेक्ट्रोफोरेसिस हे एक नथिंग बट द सेपरेशन टेक्निक्स ज्यामध्ये चार्ज पार्टिकल मायग्रेट होतात इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. याचं प्रिन्सिपल अगदी सोपे आहे. चार्ज पार्टिकल म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. हे चार्ज पार्टिकल अनदर इलेक्ट्रोडच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवले जातात. इलेक्ट्रोडवरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतो. सो डिपेंडिंग ऑन द चार्ज इलेक्ट्रिक करंट जेव्हा आपण पास करतो तेव्हा हे काही चार्ज मॉलिक्यूल आहे ते मायग्रेट होतात. कशा प्रकारे, जे काही निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे ते ॲनोडवरती मूव्ह होतात आणि जे काही पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे ते कॅथोडवरती मूव्ह होतात. म्हणजेच ॲनोड हा आपला पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि कॅथोड हा निगेटिव्ह चार्ज होतं. ही जी काही डायग्राम काढतो आपण एक्झाममध्ये तेव्हा बऱ्याच मुलांना कन्फ्यूज होतं, ॲनोड म्हणजे निगेटिव्ह की पॉझिटिव्ह आणि कॅथोड म्हणजे निगेटिव्ह की पॉझिटिव्ह. कमिंग बॅक टू आवर मेन टॉपिक, प्रिन्सिपल काय तर निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट टू ॲनोड अँड पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट टू कॅथोड फॉर द सेपरेशन. टेक्निक बायोकेमिस्ट्री, फार्मसी आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. बट देर आर सम फॅक्टर विच अफेक्ट ऑन दिस मायग्रेशन ऑफ मॉलिक्युल्स. यालाच आपण इलेक्ट्रोफोरेटिक मायग्रेशन म्हणतो. यामधला फर्स्ट फॅक्टर आहे चार्ज ऑन पार्टिकल. जास्त प्रमाणात जर पार्टिकलमध्ये चार्ज प्रेझेंट असणार मीन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असणार तर मॉलिक्यूल जास्त प्रमाणात मायग्रेट होतं. फॅक्टर इज अ साइज अँड शेप ऑफ पार्टिकल. जर स्मॉल पार्टिकल असणार तर ते फास्टर मूव्ह होतात आणि हेवी पार्टिकल असणार तर ते स्लोवर मूव्ह होतात. थर्ड फॅक्टर इज अ विस्कोसिटी ऑफ मीडियम. जर विस्कोसिटी जर हायर प्रमाणात असेल तर मायग्रेशन स्लो होतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर स्विमिंग पूलमध्ये स्विम करत असणार तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये वॉटर आहे, वॉटरची विस्कोसिटी कमी आहे म्हणून आपण इझिली स्विम करू शकतो. बट त्यामध्ये जर आपण एखादा विस्कस कंपाऊंड टाकला तर, जेल टाकला तर, कम्प्लिटली जो स्विमिंग पूल आहे जेलनी फिलअप केला तर आपल्याला प्रॉपर स्विमिंग करता येणार काय? ऑब्व्हियसली नाही. सेम केसमध्ये जे आपले चार्ज पार्टिकल आहे त्यांचं मायग्रेशन अफेक्ट करतं विस्कोसिटीने. देन फोर्थ फॅक्टर इज द स्ट्रेंथ ऑफ अवर इलेक्ट्रिक फील्ड. जास्त प्रमाणात जर व्होल्टेज असणार तर मायग्रेशन फास्टर होतं. अनदर फॅक्टर इज अ पीएच ऑफ बफर. मॉलिक्युलवरचे जे काही चार्जेस आहे ते पीएच वरनं चेंजेस होतात. द लास्ट फॅक्टर इज द टेम्परेचर. जास्त प्रमाणात जर टेम्परेचर असणार तर जास्त प्रमाणात मॉलिक्युलचं मायग्रेशन होतं. बट मॉलिक्युल्स हे डिनॅचरल होण्याचे चान्सेस इथे जास्त असतात. नाव द टेक्निक्स ऑफ अवर इलेक्ट्रोफोरेसिस. देर आर 3 टेक्निक्स विच इज युज्ड फॉर अवर इलेक्ट्रोफोरेसिस. फर्स्ट वन इज अ पेपर इलेक्ट्रोफोरेसिस, second one is a gel electrophoresis and third one is a capillary electrophoresis. First one discuss करूया, that is the paper electrophoresis. Paper electrophoresis is the oldest and simple method. यामध्ये काय केलं जातं, एक पेपर घेतला जातो आणि सेंटरला जो काही आपला सॅम्पल आहे ज्याला आपल्याला सेपरेट करायचा आहे तो सॅम्पल स्पॉट्स प्लेस केला जातो आणि ह्या पेपरला डीप केलं जातं इन द सोल्युशन ऑफ अ बफर. बफरमध्ये जेव्हा याचे दोन्ही एंड डीप केले जाते तेव्हा त्याला इलेक्ट्रिक करंट सप्लाय केला जातो विथ द हेल्प ऑफ ॲनोड अँड कॅथोड. जेव्हा इलेक्ट्रिक करंट आपण सप्लाय करतो तेव्हा जे काही या पेपरवरती मॉलिक्युल प्रेझेंट आहे ते मायग्रेट होतात टुवर्ड द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. ओके, सो अगदी सिम्पल आणि इफेक्टिव्ह टेक्निक आहे. बट ही टेक्निक फार ओल्डेस्ट आहे. आधी ही टेक्निक यूज केली जात होती. ही टेक्निक कशासाठी यूज करतात तर अमिनो ॲसिड, पेप्टाइड्स आणि जे काही स्मॉल मॉलिक्युल्स आहे यांचं सेपरेशनसाठी ही टेक्निक यूज केली जाते. नाव द सेकंड टेक्निक इज अ जेल इलेक्ट्रोफोरेसिस. जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय केलं जातं तर जो काही आपला कंपाऊंड आहे मीन्स मिक्सचर आहे ज्याला आपल्याला सेपरेट करायचं आहे ते जेलमध्ये प्लेस केलं जातं. सो इथे मीडियम मधून जेल यूज करतो. जेल हा आपला स्यूजचं काम करतो. स्यूज म्हणजेच काय, नथिंग बट द चाळणी, ज्याला आपण आपल्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये स्यूज म्हणतो. चाळणीमध्ये कसं होतं, जेव्हा आपण चाळणीने एखादा कंपाऊंड गाळतो, फॉर एक्झाम्पल पीठ गाळतो, तर जे काही मोठे मोठे मॉलिक्युल्स आहे ते वर राहतात आणि जे काही छोटे छोटे आहे ते खाली जातात. सेम केसमध्ये आपला जेल ॲक्ट करतो. जेलमध्ये जेव्हा आपला कंपाऊंड प्लेस करतो तर बिगर पार्टिकलला हा अप्पर साईडला नेतो आणि स्मॉलर पार्टिकलला हा लोअर साईडला नेतो. जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये 2 प्रकारचे जेल यूज केले जातात. फर्स्ट वन इज अगारोज जेल. अगारोज जेल हा डीएनए आणि आरएनएच्या सेपरेशनसाठी यूज करतात. अँड सेकंड वन इज अ पॉलीॲक्रॅल अमाइड जेल. हा जेल प्रोटीनच्या सेपरेशनसाठी यूज केला जातो. अँड थर्ड टेक्निक इज अ कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस. यामध्ये काय करतात तर कॅपिलरी घेतात, स्मॉल नॅरो कॅपिलरी घेतात, त्यामध्ये बफर फिलअप करतात आणि हा बफरला देन इलेक्ट्रिक सप्लाय प्लेस करतात. ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट जो काही कंपाऊंड आहे आपला फास्टर
आणि मोस्ट इफेक्टिव्हली ॲक्युरेटली सेपरेट होतं. ही टेक्निक ड्रग अनालिसिस, मेटाप्लाइट्स आणि DNA फिंगरप्रिंटिंगला यूज केली जाते. ही टेक्निक मॉडर्न आहे आणि मोस्ट इफेक्टिव्ह टेक्निक आहे. नाव ॲप्लिकेशन ऑफ अवर इलेक्ट्रोफोरेसिस. फर्स्ट वन आहे क्लिनिकल डायग्नोसिस. जे काही डिसीज आहे, डिसीजच्या अनालिसिससाठी ही टेक्निक यूज केली जाते. आफ्टर दॅट द मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट मीन्स DNA फिंगरप्रिंटिंग, DNA डिटेक्शनसाठी ही टेक्निक यूज केली जाते. देन फार्मास्युटिकल अनालिसिस मीन्स ड्रगची जे काही प्युरिटी आहे त्याला चेक करण्यासाठी ही टेक्निक यूज केली जाते. रिसर्च मध्ये याचा मोस्ट इम्पॉर्टंट रोल आहे. प्रोटीन, एन्झाईम अँड न्यूक्लिक ऍसिडच्या डिटेक्शनसाठी, रिसर्चसाठी ही टेक्निक यूज केली जाते. अँड फॉरेन्सिक सायन्स म्हणजे जे काही क्रिमिनल केसेस असतात, लाईक ब्लड सॅम्पल वरून आपण डिटेक्ट करू शकतो की हे ब्लड कोणाचं आहे, तर त्यासाठी ही टेक्निक मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ही जी अशी टेक्निक आहे जी डिसीज डिटेक्शन पासून तर क्रिमिनल डिटेक्शन पर्यंत कम्प्लिटली वर्क करते. अगदी इफेक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग ही अशी टेक्निक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.